शब्दगंध सोलापूर प्रस्तुत सादर करतोय छटा प्रेमाच्या. कवी वैभव जोशी, संहिता लेखक कुणाल बाबरे, संकल्पना अपूर्वा जाधव, दिग्दर्शन रश्मी मोहोळकर. पात्र परिचय: निवेदक 1 कुणाल बाबरे, निवेदक 2 रश्मी मोहोळकर आणि निवेदक 3 अपूर्वा जाधव. कुणाल बाबरे, रश्मी मोहोळकर, रश्मी मोहोळकर, अपूर्वा जाधव. सादर करतोय छटा प्रेमाच्या. कविता. कविता म्हणजे काय? कविता म्हणजे ताज्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध. कविता म्हणजे शब्दांच्या बागेतला अलौकिक आनंद. कधी कधी आपल्याला आपल्यातच सापडते ती कविता. खरंच कविता म्हणजे दुसरं काय असतं? आपण दिवसभर हजारो शब्द बोलतो, पण जेव्हा ते शब्द आजाचा ठाव घेऊन कागदावर उतरतात तेव्हा ती शब्दात उलगडताना प्रत्येकाच्या मनात तरंगते. कविता ही कधी शब्दाची कोमल सांधणी म्हणून आपल्याला सुखावते, तर कधी विचारांच्या खिडकीने आपल्याला मंत्रमुग्ध करते. हा सर्व उपमा, प्रतिमा आणि कल्पना यांचा खेळ आहे, जो आपल्या जगण्याला नव्या अर्थांचा मेळ करून देतो. आजच्या या धावपळीच्या युगात जिथं माणसाला स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकायला मिळत नाही, तिथे कविता एखाद्या थंड हवेच्या झुळुकीसारखी येते. कविता म्हणजे काय? केवळ यमक जुळवणं? छे! कविता म्हणजे जेव्हा काळजात काहीतरी तुटतं किंवा काहीतरी नव्याने उमलतं, तेव्हा होणारा शब्दांचा स्फोट म्हणजे कविता. कविता ही माणसाच्या एकाकीपणाची सोबती आहे आणि गल्लीतल्या माणसाचं हरवलेलं आत्मभान आहे. आपल्या मराठी मातीचा विचार केला तर ही भूमीच मुळी काव्यभूमी आहे. 700-800 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा पसायदान मागितलं तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी कवितेचा पाया रचला गेला. तिथून सुरू झालेला हा प्रवास तुकोबांच्या गाथेतून अभंग झाला, तर चोखोबांच्या वेदनेतून आर्तता झाला. हा वारसा पुढे नेला तो पंडित कवींनी, शाहिरांच्या डफावरच्या पोवाड्यांनी आणि लावणीच्या ठेक्याने. 20व्या शतकाच्या उंबरठ्यावर मराठी कवितेने काट टाकली. केशवसुतांनी उतारी फुंकून जुन्या रूढींना गाळून टाकलं, तर बालकवींनी निसर्गाला शब्दात असं उठलं की जणू हिरवगार निसर्गच कागदावर उतरलं. कुसुमाग्रजांच्या कवितेने क्रांतीची धग दिली, तर बहिणाबाईंनी शेताच्या मातीचा सुगंध कवितेत पेरला. विंदा, बोरकर, आरती या सर्वांनी मराठी भव्य विश्वाला इतकं समृद्ध केलं की जणू मराठी भाषा ही कवितेसाठीच जन्मली आहे असं वाटू लागलं. मराठी कवितेच्या या अफाट महासागरात अनेक दिग्गज कवी होऊन गेले, पण आजच्या पिढीला कवितेच्या प्रेमात पडणारे, शब्दांना अत्यंत देखण्या रूपात मांडणारे एक अवलिया आणि सोलापूरच्या मातीतले कवी म्हणजेच कवी वैभव जोशी. वैभव जोशी म्हणजे शब्दांचे रसिक बयानगार, ज्यांनी कवितेला पुस्तकातून बाहेर काढून तरुणांच्या काळजात बसवलं. त्यांच्या लेखणीत एक वेगळीच नजाकत आहे. त्यांच्या काव्य प्रवासाकडे पाहिल्यावर काय वाटतं हे त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर असं वाटतं: हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले, जगलो मनाप्रमाणे. हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले, जगलो मनाप्रमाणे. कवितेत जन्म झाला, कवितेत अंत झाला, कवितेत जन्म झाला, कवितेत अंत झाला, बहुतेक ईश्वराला सुचलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले, जगलो मनाप्रमाणे. ते जेव्हा लिहितात तेव्हा त्यात साधेपणा असतो, पण त्या साधेपणामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आजच्या मैफिलीत आपण वैभव जोशी यांच्या याच विविध भावविश्वाचा वेध घेणार आहोत. आजची ही मैफल म्हणजे या नात्याचा प्रवास आहे, ज्या मैफिलीचं नाव आहे छटा प्रेमाच्या. चला तर मग या काव्यमय प्रवासाच्या पहिल्या वळणावर सुरुवातीला आपण अशा एका वळणावर आहोत जिथं दोन मनं नुकतीच एकमेकात मिसळू लागली आहेत. जेव्हा आपण पहिल्यांदा कुणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा सगळं जग सुगंधी वाटू लागतं. शब्द समतात आणि श्वासांची भाषा सुरू होते. प्रेम व्यक्त करण्यासाठी
प्रेमाच्या अलवार आणि गंधाळलेल्या स्पर्शाची साक्ष आपल्याला देते. उमलले आभाळ भरले चांदणे माझे तुझे, उमलले आभाळ भरले चांदणे माझे तुझे, लपवून लपलेच नाही भेटणे माझे तुझे. दरवळाया लागली ही शांतता दोघातली, दरवळाया लागली ही शांतता दोघातली, केवळ गंधाळले माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्यालाही समजले बोलणे माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्यालाही समजले बोलणे माझे तुझे. उजळला एका क्षणी दोघातला काळोखा, उजळला एका क्षणी दोघातला काळोखा, एकमेकातून आता तेवणे माझे तुझे, एकमेकातून आता तेवणे माझे तुझे. लपवून लपलेच नाही भेटणे माझे तुझे, लपवून लपलेच नाही भेटणे माझे तुझे. या कवितेत वैभव जोशींनी प्रेमाच्या सुरुवातीच्या काळातील तो सुगंधी काळ पकडलाय. या कवितेचे सार म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रेमाचा झालेला उदय आणि त्यातून निर्माण झालेली एक अतींद्रिय शांतता. लेखनाची पद्धत अत्यंत तरल आणि नादपूर्ण आहे. कवितेचं चांदणं, गंध आणि वारा यासारख्या निसर्ग प्रतिमांचा वापर करून प्रेमाला एक अलौकिक उंची दिली आहे. भाषेचा लहेजा अतिशय हळवा असून शब्दांऐवजी दोन जीवांच्या मौनातून जास्त संवाद घडतो असं कविता सुचवायचंय. ही कविता म्हणजे प्रेमाचा एक सोहळा, जिथे केवळ श्वासांची गुंफणही जगाला त्यांच्या भेटीचा पत्ता सांगून जाते. प्रेम एकदा दिसलं की मग सुरू होतो संवादाचा आणि एका सुंदर होकाराचा शोध. आपल्याला त्या व्यक्तीकडून फार काही नको असतं, फक्त एक छोटासा होकार हवा असतो जो आपल्या आयुष्याला अर्थ देतो. प्रेमात खूप काही अटी नसतात, कधी कधी फक्त एका शब्दाची प्रतीक्षा असते. आणि वैभवजींची ही पुढची रचना याच साध्या सरळ पण तितक्याच तीव्र इच्छेची अभिव्यक्ती आहे. एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, तुझे लाजणे पार नाही नको, पार काही नको, पार काही नको. थेट स्पर्शातून बोल काहीतरी, थेट स्पर्शातून बोल काहीतरी, गूढ शब्दातली मौन वाही नको, फार काही नको फक्त नाही नको. ह्याचसाठी दिले ओठ माझे तुला, ह्याचसाठी दिले ओठ माझे तुला, जे तुला पाहिजे ते मलाही नको, फार काही नको. आपले भेटणे हीच कोशागिरी, आपले भेटणे हीच कोशागिरी, सांगणेही नको सांगवाही नको. आपले भेटणे हीच कोशागिरी, सांगणेही नको सांगवाही नको. एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फक्त नाही नको, फक्त नाही नको. या कवितेचे सार म्हणजे प्रेमातील अर्ज आणि साधेपणा. जेव्हा नात्यातले सर्व गुंते संपून फक्त एका स्पष्ट शब्दाची गरज असते तेव्हाची ही मनस्थिती. लेखनाची पद्धत अत्यंत प्रवाही आणि लयबद्ध आहे. वैभवजींनी यात बारामाही नाचणे किंवा चांदवा यासारख्या शब्दातून प्रेमातील अगतिकता आणि ओढ मांडली आहे. ही कविता म्हणजे एक प्रकारची विनवणी आहे, जिथे बाह्य जगतातील धर्मगाठापेक्षा प्रिय व्यक्तीचं असणं जास्त महत्वाचं वाटू लागतं. भाषेचा लहेजा प्रेमळ, हट्टी पण तितकाच आर्त आहे. पण आयुष्य म्हणजे नेहमी सरळ रस्ता नसतो. संवाद वाढतो तसे स्वभाव धर्माचे संघर्ष सुरू होतात. आजच्या या धावपळीच्या आणि कॉम्प्लिकेटेड युगात नात्यात कोण सावलीचा खेळ सुरू होतो. कधी राग, कधी लोभ, तर कधी चहा कॉफीवरचे वाद. मनाचा तो गोंधळ वैभवजींनी किती अचूक पकडलाय पहा. आजच्या या कॉम्प्लिकेटेड युगात हे जे काही तरी पण उरलेलं असतं ना, त्या गोंधळाचे भलतंच गोड रूप वैभवजींनी त्यांच्या या पुढच्या कवितेत मांडलं आहे. म्हणजे काय कोण जाणे, तरी पण म्हणजे काय कोण जाणे, तरी पण बरंच बोलत असतो आम्ही, दिवसा पण रात्री पण.
म्हणजे काय कोण जाणे, तरी पण बरंच बोलत असतो आम्ही दिवसा पण रात्री पण. कधी वाटतं हेच ते, कधी वाटतं हेच ते, आणि कधी वाटतं काही काय. कधी वाटतं हेच ते, आणि कधी वाटतं काही काय. मन मुद्दा सोडत नाही, ओठ म्हणतात काही काय. मग फुलं पण कळ्या पण, मग फुलं पण कळ्या पण, पाऊस पण निसरी पण. मग फुलं पण कळ्या पण, पाऊस पण निसरी पण. म्हणजे काय कोण जाणे, तरी पण ऊन पण सावली पण, ऊन पण सावली पण, परकी पण मी आपली पण. ऊन पण सावली पण, परकी पण मी आपली पण. खोल पण मी खोल पण, खोल पण मी खोल पण. दोघांमधला प्रत्येक क्षण, दोघांमधला प्रत्येक क्षण कधी येतो फार जवळ. दोघांमधला प्रत्येक क्षण कधी येतो फार जवळ, कधी जातो फार दूर. अधिक कुणी अंतर तरी नाही सूर. कंठामधली लगेर पण, कंठामधली लगेर पण, मानेवरची सुरी पण. म्हणजे काय कोण जाणे, तरी पण धाव पण मी लांब पण, धाव पण मी लांब पण, जा पण मी राहा पण. धाव पण मी लांब पण, जा पण मी राहा पण. कॉफी पण मी चहा पण, कॉफी पण मी चहा पण, भूक पण मी आहार पण. कूल पण हॉट पण, कूल पण हॉट पण, कोल्ड पण मी हायपर पण. कूल पण हॉट पण मी कोल्ड पण मी हायपर पण. और पण नायदर पण, नॉट पण मी नायदर पण. राग पण, लो पण, नो पण, भीती पण, का पण, कधी पण मी कसं पण, हे किती पण. बरोबर एकदम निवांत पण, बरोबर एकदम निवांत पण, आणि धडधड पुरी पण. दोघात हजार वाटा, दोघात हजार वाटा, पण प्रत्येक वाटे दही पण. म्हणजे काय कोण जाणे, तरी पण ही कविता आधुनिक मानवी नात्यांमधील द्वंद्व आणि गोंधळ मांडते. या कवितेचे सार म्हणजे प्रेमाची कोणतीही एक व्याख्या करता येणार नाही हे मान्य करणे. ही कविता लेखनाच्या दृष्टीने अत्यंत कंटेम्पररी आणि कॅज्युअल आहे. वैभवजींनी यात मराठीसोबत इंग्रजी शब्दांची जी पेरणी केली आहे ती आजच्या पिढीच्या संभाषणाची पद्धत दर्शवते. शैली अतिशय वेगवान आणि संवादात्मक आहे. मुद्दा न सोडणारं मन आणि घाई करणारे ओठ यातून कवीने मानवी स्वभाव धर्मातील विसंगती अत्यंत मिश्किलपणे टिकली आहे. यात एक प्रकारची लय आहे जी आपल्याला आपल्याच रोजच्या वादांची आठवण करून देते. हा दरीपणचा खेळ जेव्हा डोकाला जातो तेव्हा मात्र नात्यात दर निर्माण होऊ लागते. संवाद संपतो आणि उरते ती फक्त एक खत करतात. ओळखीचे चेहरे मुखवट्यात जातात आणि संवादाचे फूल कोसळू लागतात. कधी कधी याच सांगण्याला हगण्याचा आणि सरण्याचा श्वास असतो. ज्या श्वासांनी बाळाला प्रेमाची बातमी दिली तेच श्वास जेव्हा जड होतात आणि संवादाचे फूल कोसळू लागतात तेव्हा काय होतं? जेव्हा नातं उमलण्याकडून संपुष्टात येण्याकडे प्रवास करतात तेव्हाची अस्वस्थता वैभवजींच्या या पुढच्या रचनेत आहे. एक क्षण येतो असा की बोलणे संपूर्ण जाते, एक क्षण येतो असा की बोलणे संपूर्ण जाते. राहते आभाळ राहती, चांदणे हळहळून जाते. गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा, गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा. जागच्या जागी मनाचे रोपटे वाळून जाते. राहते आभाळ राहती, चांदणे हळहळून जाते. ओळखीचा चेहरा जेव्हा मुखवट्याआड जातो, ओळखीचा चेहरा जेव्हा मुखवट्याआड जातो. ओळखीची गोष्ट ही डोळ्यात मी वाहून जाते. राहते आभाळ हाती, चांदणे हळहळून जाते. ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी, ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी. धूळ तोही एवढी का कोरडी राहून जाते. राहते आभाळ हाती, चांदणे हळहळून जाते. उंबऱ्याचा जन्म माझा, उंबऱ्याचा जन्म माझा, उंबऱ्याला काय घेणे. उंबऱ्याचा जन्म माझा, उंबऱ्याला काय घेणे. कोण ओलांडून येते, कोण ओलांडून जाते.
राहते आभाळ हाती चांदणे हळून जाते. हुंदका म्हणतो कसा ना, हुंदका म्हणतो कसा ना एक वेळा काळ होता. हुंदका म्हणतो कसा ना एक वेळा काळ होता. हा तसाही काळ होता. शिरशिरी बोलून जाते, एक क्षणी येतो असा की बोलणे संपून जाते. राहते आभाळ हाती चांदणे हळून जाते. ही कविता विरहाच्या आणि नात्यातील तुटलेपणाच्या छटा स्पष्ट करणारी आहे. या कवितेचे सार म्हणजे संवादाचा अंत आणि त्यातून येणारी तत्परता. लेखनाची पद्धत ही बिंबात्मक आणि काहीशी दुःखद आहे. जागच्या जागी वाढलेले रोपटे किंवा मुखवट्यावर जाणारा चेहरा या प्रतिमांमधून कवीने नात्यातील गांभीर्यता आणि आलेला कोरडेपणा अधोरेखित केला आहे. विशेषतः मुलाचा जन्म या रूपकामधून कवीने स्वतःच्या नशिबाची तटस्थता अत्यंत प्रभावीपणे मांडली. भाषा शैली साधी असली तरी ती थेट काळजाला भिडणारी आणि मनाला शिरशिरी आणणारी आहे. विरहानंतरचा काळ मोठा कठीण असतो. सुरुवातीला जी व्यक्ती तुमचं संपूर्ण जग होती ती आता फक्त एक आठवण उरते. काळजात एक प्रकारची थंड शांतता येते आणि आपण एका प्रगल्भ वास्तवाचा स्वीकार करतो. जेव्हा संवादाचे गुण कोसळतात तेव्हा सुरुवातीला होणारी धडधड हळूहळू एका शांत स्तब्धतेत बदलू लागते. वैभवजींनी विरहाच्या या अवस्थेला एका वेगळ्या संचीवर नेऊन ठेवला आहे. खासच असते आधी आधी मग नसते. खासच असते आधी आधी मग नसते. एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. खासच असते आधी आधी मग नसते. एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. सुरुवातीला ठोका ठोका सुटतो. सुरुवातीला ठोका ठोका सुटतो. पण नंतर नंतर काळजात लगबग नसते आणि एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. ज्याचा जन्म निखाऱ्याचा, ज्याचा जन्म निखाऱ्याचा त्याला कळते. ज्याचा जन्म निखाऱ्याचा त्याला कळते. सखी परखी असली कुठली धग नसते आणि एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. दुःखाच्या तंद्रीत हरवल्या डोळ्यांना, दुःखाच्या तंद्रीत हरवल्या डोळ्यांना तंद्री जपण्याविना तुझी तगमग नसते आणि एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. नीट ऐका बरं. पापण्यांमध्ये आठवलेल्या नात्याला, पापण्यांमध्ये आठवलेल्या नात्याला उतू पितू जाण्याची धगधग नसते आणि एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. तुकडा तुकडा कविता, तुकडा तुकडा कविता, कवितांचे तुकडे. तुकडा तुकडा कविता, कवितांचे तुकडे. व्यथा कधीही संततधार सलग नसते आणि एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते आणि एकच व्यक्ती म्हणजे तुमचे जग नसते. या कवितेत कवीने प्रेमाच्या नशा ओसरल्यानंतर येणाऱ्या एका प्रगल्भ पण उदासीन वास्तवावर भाष्य केलं आहे. सुरुवातीला जग वाटणारी व्यक्ती कालांतराने केवळ एक आठवण होते. लेखनाची पद्धत अत्यंत तत्वचिंतनात्मक आहे. निखाऱ्याचा जन्म या प्रतिमेतून कवीने हे सुचवलंय की ज्याने आयुष्यभर दुःख सोसले त्याला नव्या दुःखाची झळ सोसणे हे कठीण जात नाही. प्रेमातील उत्कटता संपून जाते तेव्हा एक प्रकारची थंड शांतता येते. त्यासाठीचे हे वर्णन आहे. भाषा साधी असली तरी त्यातील गर्भित अर्थ हा मनाला खोलवर विचार करायला लावतो. विरहानंतर माणूस पूर्णपणे तुटतो किंवा सावरतो असं कधीच होत नाही. अनेकदा आपण अशा एका त्रिशंकू अवस्थेत असतो जिथे नातं पूर्णपणे संपलेलं नसतं आणि ते पहिल्यासारखं राहिलेलंही नसतं. अखेर तरी पणच्या या हजार काट्यात उडवताना एक वेळ अशी येते जिथे मनातला गोंधळ शांत होतो. राग, लोभ, मोह आणि हलकं होण्याचे ते दिवस मागे सुटतात आणि उरते ती फक्त आणि फक्त परिपक्व शांतता. जेव्हा नातं आता ओढून ताणून धरण्यापलीकडे जातं आणि आपण सन्मानाने निरोप घेण्याच्या वळणावर येतो तेव्हा कविता कशी असते? वैभवजींच्या या कवितेतून आपल्याला नात्याचा तो शेवटचा पण प्रगल्भ टप्पा समजतो. सांग कुठवर पांघरावी शब्दवरही झूल आता. सांग कुठवर पांघरावी शब्दवरही झूल आता. ढासळत आहे जुना संभाषणांचा पूल आता. सोसा आहे संपला भेटीतल्या कोलाहलाचा. सोसा आहे संपला भेटीतल्या कोलाहलाचा. गुणगुणावी वाटते नुसती तुझी चाहूल आता. गुणगुणावी वाटते नुसती तुझी चाहूल
स्पर्शही मंदावले थंडावले सारे निखारे, स्पर्शही मंदावले थंडावले सारे निखारे, पेटवावी का तरी ओल्या क्षणांची चूल आता. झुळूकही आली तरीही आठवण येते झाडांची, झुळूकही आली तरीही आठवण येते झाडांची. वाहतो दोघातून वारा किती प्रतिकूल आता, वाहतो दोघातून वारा किती प्रतिकूल आता. सापडत आहे तुझ्या डोळ्यातही परिपक्व पाणी, सापडत आहे तुझ्या डोळ्यातही परिपक्व पाणी. वृद्ध होऊ लागले माझ्यातलेही मूल आता, वृद्ध होऊ लागले माझ्यातलेही मूल आता. कोण जाणे ती कथा केव्हा कुठे चोरीस गेली, कोण जाणे ती कथा केव्हा कुठे चोरीस गेली. पुस्तकाच्या आत नुसते वाळलेले फूल आता, पुस्तकाच्या आत नुसते वाळलेले फूल आता. सांग कुठवर पांघरावी शब्दवर ही झूल आता, ढासळता आहे जुना संभाषणांचा फुल आता. या कवितेचे सार म्हणजे प्रेमातील रितेपण आणि त्याचा स्वीकार. हे केवळ विरहाचे दुःख नाही, तर ते एका नात्याचे म्युच्युअल अंत्यसंस्कार आहेत. लेखनाची पद्धत रूपकात्मक आणि तत्वचिंतनात्मक आहे. संभाषणांचा फूल ढासळणे किंवा वाळलेले फूल या प्रतिमा नात्याच्या मृतप्राय अवस्थेचे दर्शन घडवतात. भाषा शैलीमध्ये एक प्रकारचा थंडावा आणि गंभीरपणा आहे. वृद्ध होऊ लागले माझ्यातलेही मूल ही ओळ कवीची भावनिक प्रगल्भता सिद्ध करते. ही कविता वाचकाला शांत करते आणि नात्यातील अतिरेक संपून आलेल्या शून्यत्वाचा अनुभव आपल्याला देते. पण या विरहानंतरही त्या व्यक्तीचा चेहरा मात्र काळजाच्या कोपऱ्यात कायमचा कोरलेला असतो. विरहाच्या झळा कितीही सोसल्या तरी ज्या चेहऱ्याने आपल्याला सुख दिलंय तो चेहरा मात्र कधीच विसरता येत नाही. जगासाठी ती केवळ एक व्यक्ती असेल, पण कवीसाठी तो साक्षात सुखाचा आणि सात्विकतेचा चेहरा असतो. कवितेचा हा शेवटचा सोहळा. जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे, जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे. तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे. जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे, तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे. तिच्या नाजूकपणाचे, तिच्या नाजूकपणाचे काय मी वर्णन करू मित्रा, तिच्या नाजूकपणाचे काय मी वर्णन करू मित्रा. कळीचा देह आहे आणि फुलाचा चेहरा आहे. तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे. तिथे म्हणतात सारे की उन्हाळा वाढला आहे, तिथे म्हणतात सारे की उन्हाळा वाढला आहे. इथे तर उंजळीमध्ये घनाचा चेहरा आहे. तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे. सुखाशी बोलताना, सुखाशी बोलताना मी तिचा फोटो पुढे केला, सुखाशी बोलताना मी तिचा फोटो पुढे केला. तसे सुखही म्हणाले हा सुखाचा चेहरा आहे, हा सुखाचा चेहरा आहे. तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे. लिहिताय का बरं? अशी सात्विक प्रभा, अशी सात्विक प्रभा ध्यानस्थ डोळ्यांनीच बघताना, अशी सात्विक प्रभा ध्यानस्थ डोळ्यांनीच बघताना म्हणावे शंकराने हा उमाचा चेहरा आहे, हा उमाचा चेहरा आहे. जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे, तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे. वैभव जोशींची ही गझल म्हणजे केवळ रूपाचं वर्णन नसून प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वात सामावलेल्या संपूर्ण विश्वाचा शोध आहे. कवीला तिच्या चेहऱ्यात केवळ सौंदर्य दिसत नाही, तर ते त्यांच्या मनाचं प्रतिबिंब आहे. जिथे बाहेरच्या जगातील उन्हाळ्यासारख्या दुःखातही तिच्या अस्तित्वामुळे पावसांच्या ढगाचा गारवा मिळतो. सुख स्वतः तिचा फोटो पाहून आपल्या अस्तित्वाची ओळख पटवून घेतं आणि शेवटी हे सौंदर्य इतकं सात्विक होतं की त्यात साक्षात देवत्वाचा म्हणजेच उमेचा भास होतो. थोडक्यात हा चेहरा कवीसाठी केवळ आकर्षणाचे केंद्र नसून तो शांती, भक्ती आणि जगण्याचा खरं सुख देणारा एक पवित्र आरसा आहे. वैभव जोशींची कविता केवळ विरहाच्या वेदनेवर शिक्कामोर्तब करत नाही, तर ती त्या वेदनेतून सावरून पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. आयुष्याच्या प्रवासात अनेकदा असे बळ येतात जिथे संवादाचे फूल कोसळू लागतात आणि शब्दाने जुळते ती केवळ शांतता. पण ही शांतता कायम स्वरूपाची नसते, ती एका नव्या सुरुवातीची नांदी असते.
जेव्हा दोन जीव सर्व चढ उतारानंतर पुन्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा जुन्या जखमा आपोआपच भरून निघतात. या टप्प्यावर कवी आपल्याला प्रेमाच्या एका अशा उंचीवर येऊन ठेवतो जिथे भौतिक जगातील चंद्र चांदण्या या फिक्या वाटू लागतात. जगासाठी चांदणे हे आकाशातल्या ताऱ्यांचे अस्तित्व असेल, पण ज्याने मनापासून प्रेम केलंय त्याच्यासाठी मात्र त्याचं संपूर्ण आकाश समोर उभा असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात सामावलेलं असतं. हाच तो क्षण असतो जिथे शब्दांची गरज संपते आणि केवळ अस्तित्वाचा प्रकाश होतो. तुला भेटू न कळते काय असते चांदणे, तुला भेटू न कळते काय असते चांदणे, कसे कायम तुझ्या देहात बसते चांदणे. तुला भेटू न कळते काय असते चांदणे, कसे कायम तुझ्या देहात बसते चांदणे. तसे रात्री नभी मी लाखो दिवे पाहतो, तसे रात्री नभी मी लाखो दिवे पाहतो, पण तुझ्या इतके लख कधीही नसते चांदणे. तुला भेटू न कळते काय असते चांदणे. रसिक हो, उमललेल्या आभाळापासून सुरू झालेला आपलाचा हा प्रवास विरहाच्या शिरशिरीतून तामून सुलागून निघत अखेर या लखर सांगण्यापाशी येऊन विसावल्या. वैभव जोशींची कविता आपल्याला हेच अधोरेखित करून सांगते की काळ बदलला, नाती बदलली किंवा नात्यांची स्वरूप बदलली तरी प्रेमाची ही सात्विक हो तो रुजू कोपरा कधीच संपत नाही. शब्दांची ही मैफिल आज इथेच संपली असली